तर रामराम मंडळीचं स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर कशी आहे तुम्ही? आय नो सर्व ठीकच असेल. तर भाऊ आज झालं की असं याचा विचार मी केलाच नसेल कधी, कारण कदाचित मावर असं की घडेल मला आज. मी आश्चर्य हा माझ्यासोबत असं की घडलं. तर झालं की असं मला वावरात जायचं होतं. वावरात फक्त मला हे फारत न्यायच्या होत्या, कारण आज आपलं सोयाबीन उचलणं होतं. तर बाबा म्हणत की बा वावरात जाईन ते तेवढा फारत टाकून ये. मी म्हणलं बरं ठीक आहे, काही विषय नाही. मग बाबा तुम्ही पाहू शकता मी कसं एक एक फारी न्यूज आलो अजून टाकू राहिलो. पण आपली तूर पा तुम्ही कशी आहे, जेमेल आहे की एक नंबर. तूर तर हाईटपेक्षा जास्त उच्च झाली आणि तिकडे आपली प्लॅटिना दिली उभी करून. अजून हाल तुम्ही पाहू शकता कसा आहे सध्या. आणि त्यानंतर काय हाल होते मला तो पाहायचा तुम्ही कसं होते ना. मग आलो बाबा प्लॅटिनावर दुसरी फारी राहिली ते पण घेऊन जातो. फारी नाही मला असं वाटतं की बा एकदम भारी भारी. आणि त्याच्यात बा ऊन तपुराला किती मोठं निरा त्याच्यात एक तर पाण्याचं काही सांगता येत नाही पाणी कधी. म्हणून लवकरात लवकर आपलं सोयाबीन बी काढून घ्यायचं होतं. तिकडे हे चालू होते अजून काय रे बा ते मशीन नसते काय हेडंबा काय म्हणतात त्याला, ते पण होते तिकडे. तर बाबा म्हणत की आज की काढून नये म्हणून आपण उद्याच काढू. तर मी मग येडे चाले गेले थोडेसे. मी म्हटलं चला तुरीत थोडंसं तोंडबिन घाला. तुरत तुम्ही पाहू शकता कोणाला तूर लागली सांगा. आपल्या शेंगा भरला तूर तुमच्या डायरेक्ट घरी पार्सल येऊन जाईल. काही विषय आहे का तुमच्यासाठी? तुम्ही आपल्या सबस्क्राईब करा. तूर पाहू शकता तुम्ही हाईटपेक्षा जास्त मोठी व्हायला तूर काय बाबा. तो मजाकचा विषय राहिला. त्यानंतर मी म्हटलं चला आता सर्व आपलं कामं झाले, काट्या वगैरे लावून देऊ, कारण हे बकऱ्या वगैरे डायरेक्ट वावरत घुसतणार बा ते पाहतच नाहीत. जरा आपलं एक तर सोयाबीन पहिलेच त्यानं किती खाल्लं आणि तुरा आता एक तर मेन हे बकरीवाले सुरू देत नाहीत मला. तुरच नाही तोडून काहीच नाही रा बाई. काय सांगा तुम्हाला आता नाही बा. बरी गोष्ट आहे. तो विषय दूरचा राहिला. काठा वगैरे दिला टाकून मग म्हटलं चला आता घरी जाऊ. तर त्याच्यात एक नवीन ट्विस्ट का आला. मग मी घरी जायला जस्ट निघलो. प्लॅटिना वगैरे गेअर वगैरे काढलं मस्त. तर म्हणून चला आता घरी जाऊ. तेवढ्यात काय भाऊ तुम्ही पाहू शकता बाबांना वावरात आणलं मला. चाल बाबा गंजीवर आहे म्हणत हेल्प करू लाग काही नाही मदत आम्हाला. काय बा गंजीवर असलो मग ते काय त्याचे ते इज्जत ते मी ते सोडून देत जाऊ गाठा आणि गंजी लावली बा. मला म्हटलं बा एवढा दम आला मला नाही उलट्यासारखं होत जाय कसं त्याला श्वास घेता येत जा मला बरोबर. पुरा घामा झोपून वरतून ऊन कसं मग कानातून डायरेक्ट वाफा निघत जातात. कान ठ्या बसून गेला मला. मी म्हणून मेला एवढा उन्हात कोणाच्या काम म्हणलं रे भाऊ. मी म्हणून आपल्याच्यानं काम होत नाही तर भाऊ म्हणून आपण बा शाळा वगैरे शिकतो भाऊ. म्हणून घरचे म्हणतात बाबू अभ्यास करा तुमच्या होत नाही कामं घ्या दाबू ना. तुम्ही बोलू शकता महाल काय झालेला आणि मला की सुचून आलं ताण लागली होती मला. मी चाललो पाणी प्यायला. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चलो मंडळी बाय.